करूया। सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा गावातून महापुरुषांच्या पुतळ्याचं प्रकरण चांगलंच तापलंय। आता या वादात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उडी घेतलेली आहे। लक्ष्मण हाकेंनी कालपासून ठिय्या आंदोलन करत रस्त्यावरच रात्री मुक्काम केला। जोपर्यंत पुतळा शासकीय जागेत स्थलांतरित होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं। या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय। माढा तालुक्यातील अंजनगाव येथील खेलोबा मंदिराजवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या वरून जो वाद आता सुरू झाला होता त्याचा आजचा तिसरा दिवस आहे आणि लक्ष्मण हाके ओबीसी नेते हे तिथं ठाण मांडून बसलेले आहेत आणि दोन्ही बाजूला गर्दी झालेली आहे। दोन्ही बाजूचे लोक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि एकंदरीत वातावरण चिघळलेलं आहे। जे वातावरण चिघळलेलं आहे की हा आता वाद जो आहे तो कशा पद्धतीने ह्याचा सोडवणूक करता येईल, कारण जे मंदिर देवस्थानची जमीन आहे ती मोजून नेमकी जमीन कुणाची आहे आणि त्याच्यानुसार हा निर्णय होऊन हा विषय मिटवावा असा प्रयत्न केला जात आहे। त्याच्यामध्ये आमदार इथले स्थानिक जे आहेत अभिजित पाटील यांनी सुद्धा काल रात्री लक्ष्मण हाकेंशी चर्चा केली होती। मात्र हा वाद आता मिटताना दिसत नाही। पोलीस फौजफाटा पूर्णपणे आलेला आहे आणि हा वाद मिटावा जेणेकरून नुकसान हे समाजाचं होऊ नये असं एकंदरीत त्याच्या मागचा हेतू असला तरी हा वाद मिटताना दिसत नाहीये। आज जो आहे मोजणी झाली असती तर आणि त्याच्यामध्ये जर का तोडगा निघाला असता तर हा विषय संपला असता। मात्र अजून हा चिघळताना दिसतोय। आपण मंदिरापाशी आहोत। मंदिराच्या दोन्ही बाजूला गर्दी जमा झालेली आहे। पोलीस फौजफाटा आहे। समोर जे दिसते पुतळ्याच्या समोर त्या समोर हे जे आंदोलक आहेत त्यांच्याबरोबर लक्ष्मण हाके आहेत ते बसलेले आहेत आणि गावकरी आहेत ते असे एकंदरीत ही परिस्थिती एकंदरीत चिघळताना दिसत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 मराठी, अंजनगाव खेलोबा मंदिर। पुतळा बनवून खरं तर पुतळा बसवून जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करण्याचं षडयंत्र सुरू असल्याचा आरोप धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी केलाय आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंह उत्पात यांनी। आपण आता माढ्यातील अंजनगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर आहोत। आंदोलक आहेत, स्वतः लक्ष्मण हाके सर आहेत। काय सर, महापुरुषांनी समाज घडवावा म्हणून प्रयत्न केलेत, मात्र आता काय परिस्थिती वाटते तुम्हाला? महापुरुषांच्या कार्याला, महापुरुषांच्या स्वराज्याला साथ देण्यासाठी 18 पगड जातीने 12 मावळ्यांनी आपल्या जीवाची कुर्बानी दिली। आमचंही आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज। पण लोकशाहीमध्ये प्रत्येकाच्या, हे धनगर समाजाचं तीर्थक्षेत्र आहे, हजारो वर्षांची परंपरा आहे। इथं हेमडपंथी मंदिर आहे। 4 राज्यामधला धनगर बांधव इथं लाखोच्या जनसंख्येने येतो। धनगर समाजाच्या तीर्थक्षेत्राच्या प्रवेशद्वारावर पुतळा बसवण्याची ही मानसिकता कुणाची आहे? बेकायदा रात्री अपरात्री म्हणजे आमचं नामोनिशान तुम्हाला मिटवायचं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवून काय मानसिकता ही नक्की? म्हणजे आम्ही जगायचं नाही, आम्ही राहायचं नाही? या गावामध्ये 50 ते 60% धनगर समाज आहे। रोज हजारोचा बांधव इथं दर्शनाला येतो। म्हणजे धनगर समाजात दहशत निर्माण करायची आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा सन्मानानं योग्य जागेत पावित्र्य राखून स्थलांतरित व्हावा, अन्यथा आम्ही ही जागा सोडणार नाही। तुम्ही आल्यापासून वातावरण एकदम अजून हे झालेलं आहे, आक्रमक झालेले दोन्हीकडचे। काय केल्यानंतर ना तुमच्याकडनं अपेक्षित आहे सगळ्यांचं की आमच्या मंदिराचं पावित्र्य राहिलं पाहिजे। आमच्या देवस्थानाच्या गाभाऱ्यामध्ये परवा दिवशी दगडांचा खच पडला होता। ज्या जागेवरनं पालखी जाते, पालखी मार्गावर पुतळा बसवलाय, हे भविष्यात लाखोचा जनसमुदाय ज्यावेळी येतो, अरे सन्मानाने बसवा ना। गटारीवर काय उभा करताय, प्रवेशद्वारावर काय उभा करताय आणि फायबरचा 50 किलोचा पुतळा हा महाराजांचा अवमान यामधून होत नाही का? महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करायचंय, अरे मुख्यमंत्र्यांना बोलवा। ही आमदारांना तुकार आमदार या तालुक्याचा अरे काल आले म्हणजे रात्री 12 वाजता हजारो वर्षाची परंपरा असलेल्या धनगर समाजाच्या देवस्थानच्या जागेची मोजणी करतो। कोण रे तू? हे देवस्थान हजारो वर्षांचं आहे। या गावाची ओळख अंजनगाव खेलोबा आहे।
तू तू आमच्या अस्मितेला आणि देवाला हात घालायच्या भानगडीत पडू नको. अभिजित पाटील, टिकोजीराव, काय संबंध तुझा रात्री इथं मोजणी करायचा? आता इंग्रज तर होते का त्यावेळी आमचं इथं मंदिर आहे आणि कुणाची जागा मोजतोय? कुणाला नोटीस काढली तू? हरामखोर, आमच्या नादाला लागू नको. आमच्या देवस्थानाला जर हात लावायचा प्रयत्न केला अभिजित पाटील, तू असताना आमच्या तुझ्या घरचा अजिबात चालणार नाही. तुम्ही अभिजित पाटील मराठा समाजाचे आहेत म्हणून फक्त विरोध करताय असं अरे त्याचं विधानसभेतलं क्लिप आहे माझ्याकडं. आमच्या बापाला परवानगी कशा, म्हणजे तू कायदा मानत नाहीस? बाबासाहेबांचा पुतळा भूमपरांड्यामध्ये काढला गेला. चिखल्याला वंजारी समाजाचं गाव आहे, त्या गावात जाऊन पुतळा बसवला गेला. तीच माणसं आहेत, तीच मोडस ऑपरेंडिटी. आज धनगर समाजाला टार्गेट. काल एका भगिनीला जे अभिजित पाटलाची कार्यकर्ती आहे राष्ट्रवादीची, ते इथनं नुसत्या फेऱ्या मारत होती आणि काल आमच्यात घुसून जसं चिखल्याला घडलं सेम करायचा प्रयत्न त्यांनी काल इथं केला. आमचे हे सगळे या खेळोबाची पुजारी मंडळी आहेत. सिस्टमॅटिक चालू आहे. आणि मुख्यमंत्री महोदय काय पाहताय तुम्ही? 40 ते 50 उदाहरणं घडलेत मागच्या महिन्यात, 2 महिन्यात. घटना घडल्यावर तुम्ही ऍक्शन मोडवर येणार. पोलीस डिपार्टमेंट म्हणजे काय आमच्या जीव जायची वाट बघताय का? दंगल व्हायची वाट बघताय का पोलीस प्रशासन? तुम्ही काय करता नक्की? तुमचा गुप्त वार्ता विभाग काय करतो? रात्री अपरात्री पुतळा बसवला जातो, एखाद्या समाजाच्या तीर्थक्षेत्रावर बसवला जातो. पुतळा सन्मानानं व्यवस्थित छत्रपती शिवरायांच्या एकूण प्रतिमेचं पावित्र्य राखून सन्मानानं स्थलांतरित करावा. अरे शासन आहे का नाही इथं? त्याशिवाय हे विषय समजणार नाही. अरे आमचं श्रद्धास्थान आहे, हजारो वर्षांचं. जीव गेला तरी चालेल, आम्ही ही जागा सोडणार नाही. एकंदरीत जे लक्ष्मण हाके ते आक्रमक झालेले आहेत आणि त्याच्या मतावर ते ठाम आहेत की हे त्यांचं ठरवून चाललेलं आहे आणि त्याचा त्रास येथील ज्या खेलोबा मंदिराचे पुजारी आहेत, जे भक्त आहेत त्यांना होतोय. त्यामुळे हा विषय अशा पद्धतीनेच मिटवला तरच संपेल असं त्यांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 मराठी, अंजनगाव. अंजनगाव खेलोबा गावातील रहिवाशांनी हा पुतळा हटवण्यास ठाम नकार दिलाय. हाके जाणीवपूर्वक वाद पेटवत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. पाहूयात. खेलोबा मंदिराच्या समोर आहोत. समोरची जी बाजू आहे मागची तिथं आंदोलक बसलेले आहेत, त्यात लक्ष्मण हाके पण आहेत आणि इकडे गावातले काही लोक आहेत. काय नक्की समस्या आहे? सर, तो समोरचं जे शिवस्मारक आहे ते आम्ही 3 जणांनी मिळून बसवलेलं आहे. आणि जे आता ते म्हणतात, ते फरांडे महाराज जे उपोषण बसलेत ते म्हणतात आमच्या मंदिराच्या समोर आहे, गेटच्या समोर आहे, फ्रंटला. तुम्ही इकडे कॅमेरा फिरवा, हे मंदिराचे गेट आहे, इथं गेट आहे, तर स्मारक तिकडं आहे. आणि मंदिराचं जे गेट आहे ते पूर्ण कंपाऊंड केले. त्यात तुम्ही त्या स्मारका शेजारी जावा, तिथं कट्टा आहे, हा इकडे कट्टा आहे. गेटच्या बाहेर आणि शासकीय जागेवर आम्ही स्मारक बसवलेलं आहे. ते जे मुद्दा बोलतात की सदर स्मारक हे आमच्या मंदिराच्या समोर आहे, हे समोर नसून ते साईटला आहे आणि ते शासकीय जागेत आहे. आम्ही आणि SP साहेब आम्हाला परवा दिवशी आम्हाला बसवलं. आम्हाला त्यांनी तुमचा मुद्दा विचारला. आम्ही त्यांना रास्त सांगितलं, जे त्यांची जागा आहे 45 गुंठ, त्या जागेत जर आमचं स्मारक आलं तर आम्ही स्वतः ते स्मारक आम्ही काढून दुसरीकडे हलवू शासकीय जागेत. आम्ही असं स्पष्ट बोललोय. काही तांत्रिक गोष्टी असतील, जागेची मोजणी असतील की, पण आता महापुरुषांचे आपण ज्यांना आपण मानतो त्यांनी सगळ्याला बरोबर घेऊन काम केलेलं आहे आणि समाजात शांतता सुबत्ता राबावी असं त्यांची इच्छा होती. ही जी काय घडते ती चुकीचं आहे असं वाटतं? सर, 2 दिवस पहिल्या दिवशी काही झालं नव्हतं. हा जाणून बुजून आहे आम्हाला. आम्ही जो तो पुतळा बसवलाय त्यात त्यांच्या धनगर समाजाच्या बांधवांनी पण आम्हाला मदत केलेली आहे. फक्त जे हाके आले बाहेरगावचा त्यांनी हे वातावरण बिघडवलं. कालपर्यंत जे उपोषणाला बसले होते ते सेट बोलत होते की मोजणी करा. आज असं म्हणतात की ते पुतळाच हटवा. हा त्यांचं म्हणणं आहे. कालपर्यंत अपर वाघमोडे असतील, फरांडे महाराज असतील, त्यांचे सर्व म्हणत होते आम्ही स्वतः स्वखर्चानं पुतळा बसवतो जर आमच्या मोजणीत बाहेर गेला तर. आज त्यांचं एक म्हणणं आहे, तुम्ही तिथं त्यांना विचारा, आज त्यांचं म्हणणं आहे की पुतळाच आम्हाला काढा, आम्हाला मोजणी करायची नाही. आमचं सगळं गावालाच एकच म्हणणं आहे, जे तुमची जागा आहे रितसर करा. आमचं एकच म्हणणं आहे, रितसर करा. आमचा ह्यात काही होत नाही. आम्ही प्रशासनाला साथ देतोय. जे रिस्तर आहे ते आम्हाला पाहिजे. स्मारक जर आमचं त्यांच्या जागेत आलं, देवस्थानच्या जागेत आमचं स्मारक आलं
तर स्वतः शिवभक्त नाही तर प्रशासनानं पण आमच्याला दुसऱ्या जागी हलवा, आमची काही अडचण नाही. पण जागा काहीतरी सर मोजा. आमच्या पहिल्या दिवशी काय म्हणले फरांडे महाराज होते, आम्ही जागा बघतो त्या आलं तर तुम्ही हलवा, आम्ही म्हणून हलवतो. पण काय हाके आल्यानंतर त्यानं काय केलं, जाणून बुजून दोन्ही समाजात ते निर्माण करायचा हाकेने प्रयत्न केला आणि हाकेने त्याला बराबर काय ते करायचं ते केलं. आणि मग ते मिळाले की आता पुतळा हटवायचा नाही, स्मारक ते पुतळा हटवा म्हणतात आणि मोजणी पण करू नका म्हणतात. आणि काल तेच म्हणत होते की मोजणी करा. हे सगळं हाकेने केलं. आमचं म्हणणं आहे, जर त्यांच्या जागेत आलं, आम्हाला दुसरीकडे नाही जर जागा दिली, प्रशासन स्मारक काढून घेऊन जावं तरी आमचा त्याला विरोध राहणार नाही. फक्त आमचं काय म्हणणं, शासकीय मोजणी होऊ द्या. आम्ही काल एसपी साहेब स्वतः बोललेत, एसपी साहेब बोललेत जी जोपर्यंत मोजणी होत नाही तोपर्यंत त्याला पोलीस प्रोटेक्शन ती स्वतः देणार आहेत. आम्ही त्याला सेम मान्य केलंय. आज पुण्यतिथी आहे, शिवाजी महाराज का दिवस आहे महाराष्ट्राचा. आणि जे स्वतः हाके साहेब स्वतः कालपर्यंत म्हणत होते आम्ही शिवाजी महाराजांचं भक्त आहे. मग हाके साहेबांना एवढं कळतंय का की आज ढोल वाजवते ते, त्याला साहेब म्हणायचं लायकीचा नाही तो. आज ढोल वाजवतो त्याला का दिवस आहे त्याला माहित नाही का. एकंदरीत जे गावकरी इथले आहेत त्यांचं म्हणणं आहे की जो मोजणी करावी आणि त्याच्यामध्ये जे काही निष्पन्न होईल ते आम्ही मान्य करायला तयार आहे. मात्र लक्ष्मण हाके यांचे आंदोलक आहेत ते म्हणतात की आम्ही कुठल्याही परिस्थितीत पुतळा हटवल्याशिवाय हे आंदोलन मागे घेणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 मराठी, अंजनगाव. अंजनगाव खेलोबा इथे सलग तिसऱ्या दिवशी शिवभक्त आणि खेलोबा भक्त आमने सामने आलेले दिसून आतात. आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीमुळे पुतळ्यासमोर ढोल वाजवू नयेत, आम्हाला पुण्यतिथीची पूजा करू द्या अशी भूमिका शिवभक्तांची आहे. यावरून शिवभक्त आक्रमक होऊन थेट बॅरिकेड्स तोडून पुतळ्यापर्यंत जायचा प्रयत्न करत आहेत. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंह उत्पात आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वीरेंद्र, नेमकं काय घडतंय? अंजनगाव खेलोबा मंदिराच्या समोर जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला आहे त्याच्यावरून हा वाद चालू आहे. दोन गट पडलेले आहेत की एकतर अनाधिकृतपणे म्हणजे न घेता विश्वासात घेता हा पुतळा जिथं बांधण्यात आलाय असं म्हणणं होतं. दुसरी गोष्ट मंदिराची जागा होती, मंदिराच्या जागेमध्ये हा पुतळा बसवलेला आहे असं म्हणणं होतं. त्याच्यासाठी कालपासून चर्चा चालू होती. त्यामध्ये आमदार अभिजित पाटील, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यामध्ये सुद्धा चर्चा झाली होती. जागेची मोजणी करून नेमकी जागा कुणाची इथपर्यंत त्या चर्चेचं डिस्कशन तिथपर्यंत आलं होतं. मात्र परत तो वाद चिघळलेला आहे की मोजणी झाली तरी अन्याय झाली तरी हा पुतळ्याचा विषय मिटणार नाही. कारण पुतळा बसवतानाच हा चुकीच्या ठिकाणी बसवलेला आहे आणि अनधिकृत आहे. तो पुतळा सन्मानपूर्वक चांगल्या ठिकाणी बसवावा असं लक्ष्मण हाके यांचं म्हणणं आहे. आणि बाकीचे जे बसवणारे जे आंदोलक आहेत त्यांचं म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, ती जागाच त्या देवस्थानाची नाहीये, असेल तर ती मोजणी करून ते सिद्ध करावं आणि पुतळा तिथंच असावा असं त्यांचं म्हणणं आहे. अशातून हा वाद आता शिगळलेला आहे आणि प्रशासन प्रयत्न करत आहे की त्याच्यामध्ये तोडगा काढायचा. सध्या स्थितीत तर अजून तोडगा निघालेला नाहीये. मात्र प्रयत्न असणार आहे की सामाजिक समतोल राखून हा विषय सकारात्मक दृष्टिकोनातून संपवावा आणि त्यासाठी सगळेच प्रयत्न करताना दिसत असले तरी अजून दोन्ही गटामध्ये त्याच्यामध्ये एकमत होत नाहीये. तोपर्यंत हा विषय सध्या स्थितीमध्ये असाच राहिलेला आहे. ठीक आहे वीरेंद्र, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद.